शुभेच्छा. पहिला बॉल सन्मान दिलाय आणि पहिल्या बॉल वरती इथून बघितलं तर फक्त डिफेन्सिव्ह माइंडसेट आपण बघितलाय. बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान सलामी जोडी दाखल झाली आहे. राज पवार त्याचा साथ देण्याकरता अक्षय जाधव यांना बघतोय. बॉलिंग मार्क वरती पाडी मागील मॅचचा हिरो समीर शेलार. काय दर्जेदार बॅटिंग बॉलिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. तोच समीर शेलार बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल त्याचा चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला गेला आणि त्याच्या समोर जर आपण बघितलं तर राज पवार आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता स्ट्राईक एंड वरती खास करून अक्षय जाधव याच्यावरती नजर राहील. चांगली बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो अक्षय जाधव, त्याच्यावरती आपण नजर ठेवणार आहोत. इथे बघा मी का म्हटलं होतं की अक्षय जाधव वरती आपण नजर ठेवणार आहोत. तर त्याच्या नजरेमध्ये बॉल जर सापडला तर हा बॉल सरळ जाईन प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट षटकार. नाही 9च्या आकड्यावरती विकेट गेली नाहीये. मी म्हटलं होतं की अक्षय जाधव याच्यावरती नजर ठेवावी लागेल पण नजर ना लागू अशी अपेक्षा आम्ही करतोय की चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम करता. राज पवार आणि त्याच्या समवेत अक्षय जाधव. 400चा स्ट्राईक रेटने अक्षय आतापर्यंत बॅटिंग केली आहे. पाठीमागील मॅचचा हिरो समीर शेलार बॅकफुटवरती ढकललाय त्याला. आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. धाव घेतली जाते. खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. दुसरा करता प्रयत्न आहे. दुसरी देखील प्राप्त होईल शंका नाहीये. चला स्पीडअप करा. वेळेला महत्व होता कारण की टाइम इथून सेट केलाय. 15 मिनिटांचा कालावधी असेल 3 ओव्हर करता. तर आग्राची विनंती करतो स्पीडअप करत राहा. 11-11 धावा दाखल करते. इथे फटका खेचलाय. इथून बघितलं तर विकेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची दाट शक्यता आहे. फिल्डर चुकी करतायत वारंवार. जांजवड संघ जर तुमचा बॉल मध्ये आला तर यावेळेस कदाचित ऍक्शन घेतलं जाईल तुमच्यावरती. आग्राची विनंती करतोय. याच्यानंतर कुठली गाई केली जाणार नाही. कुठला एक्सक्यूज इथून समजून घेतला जाणार नाही. आग्राची विनंती करतो कारण की लाईव्ह मॅच आपण युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक. छोट्या मुलांच्या पप्पाने आपल्या मुलांना सांभाळा. मुलांना खेळणं थांबवणं चुकीचं आहे कारण की मुलं फ्युचर आहे. पण प्लीज मॅच चालू आहे तर आम्ही आग्राची विनंती करतोय तुमच्याकरता. हा बॉल चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. पहिल्या ओव्हरचा आपण जर बघितलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल, षटकार, डबल, त्याच्यानंतर सिंगल आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. एक मात्र हा डॉट बॉल आला तो देखील शेवटचा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. तसे देवळी संघ जाऊन पोहोचला आहे. बिनगडी बाद 12-12. थोडंसं स्पीडअप करा ऑफिशियल्स. आपण कॉल देत राहा कारण की याच्यानंतर आणखी 3 मॅचेस आहेत तर आम्ही आग्राची विनंती करतो थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा सुनील शेलार सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती. तर फलंदाजी मार्कवर पाहिलं तर एका बाजूला असेल राज, चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तदनंतर अक्षय हा सुद्धा तितकाच ताकदवर फलंदाज पाहिला. सुनील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करणार पाहणं गरजेचं आहे. अक्षय अक्कोट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला. पहिल्यांदा पाहिलं तर थोडासा फ्रंट फुटला आला होता. त्यानंतर काय मनसुबे बनवले आणि बॅकफुटला गेला आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. सुनील शेलार बॉलिंग मार्क वरती आपण त्यांना बघतोय आणि तसेच आपण बघितलं तर विकास सर यांना देखील आपण बघतोय आणि तसेच केसकेच्या याच्यामध्येच आपण त्यांना खेळताना सातत्यपूर्वक बघितलं. तेच आमचे साथी समालोचक विकास सर कारण की त्यांना प्रत्येक खेळाडूची ओळख माहिती आहे. चांगल्या प्रकारे
टुर्नामेंटमध्ये सातत्यपूर्वक असं समालोचन करण्याकरता तर त्यांना प्रत्येक खेळाडूची शैली माहिती आहे. कुठला खेळाडू कुठल्या गावामधून बिलॉंग करतो ते देखील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपण जर बघितलं तर KUCC गावडोशी संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, प्रति हल्ला, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, भेगीट षटकार. ताप आणि जे नेवला असतो त्याची जी भांडण आपण बघतो ना ती बघण्याकरता जशी मजा येते तशी मजा या मॅच मध्ये येणार आहे. कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत. आणखी एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता पण हा बॉल सरळ फेकून दिला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा षटकार इथून अक्षय जाधवच्या एकच वादा इथून अक्षय दादा चांगली बॅटिंग करतो, दादागिरी केली आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलाय. ओव्हरचा पुढील बॉल, बॅक टू बॅक 2 आले, तिसरा येण्याचे चान्सेस होते. इथे बघितलं चांगल्या पद्धतीचा बॉल इथून हाताळला गेला, बाउन्सर इथून मारा केला गेला आणि इथून 22चा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. कदाचित वन बाउन्स करता कदाचित ही मागणी होती पण हा बॉल चांगल्या पद्धतीचा इथून बाउन्सर बॉल आपण बघितलाय. बाउन्स केला गेला आणि तसेच बॅटरच्या कानामध्ये हा संदेश देणारा बॉल होता की जागते रहो. 22च्या स्वरूपामध्ये इथून सिंगल धाव प्राप्त झाली. धाव फलक 25-25, 3 ओव्हरची मॅच आहे. तर देवळी संघ 3 ओव्हरमध्ये किती धावा तुम्ही बनवणार त्याच्यावरती देखील नजर राहील. देवळीच्या विपक्षामध्ये JMCC रेनोशीचा संघ आहे. ओव्हरचा पुढील बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ओळखलंय, पाठवलंय बॉलला सरळ आणखी एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण यावेळेस बारी होती राज पवार. पवार आहे तर पॉवर आहे. तयार झालेली राज जोमात गोलंदाजीतून कोमात. काय बॅटिंग केली आहे, गोलंदाजावरती पूर्णपणे तुटून पडलेत. गोलंदाज सुनील शेलार आहेत, ते म्हणतील माझी काय चुकी आहे, मुझे क्यों तोडा. कारण की त्यांच्यावरती आक्रमण केलं जातं, तोडफोड काम आतापर्यंत दोन्ही या बॅटर्सने हातामध्ये घेतलंय. अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली तर कदाचित 45+ धावा बनतील, शंका नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राज पवार ऑन स्ट्राईक. राज करता बॉल, बैठक शॉट, फक्त इथून मनगडाच्या साह्याने दिशा दिली आहे पण फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. दुसऱ्या करता प्रयत्न, दुसऱ्याची इथून होईल प्राप्ती सहज आणि सोप्या रूपाने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. देवळी संघ जाऊन पोहोचला बिनगडी बाद 33-33. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्त अखेरीस धाव फलक 33-33 चक्रावरती देवळी संघ जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. इथून जर बघितलं 8 बॉलमध्ये 23 धावा 8 बॉलमध्ये 23 धावा आल्या त्या वैयक्तिक अक्षय जाधवच्या बॅटमधून आणि अक्षयला पुरेपूर साथ दिली आहे राज पवार यांनी. मी म्हटलं होतं की पवार आहे तर पॉवर आहे.
इथून मार्गस असेल पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक. काय घडेल काय बिघडेल शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरता बॉलिंग मार्क वरती बॉलर आले ते शुभम. रिव्हर्सचा फटका खेचला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार होता पण सरप्राईज दिलाय. बॉल जात नाहीये. इथून शक्यता होती रनआउटची पण चांगला थ्रो देखील ॲक्युरेट आलाय आणि इथे जर बघितलं तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. डोक्यावरती हात गेला इथून बॅटरच्या. आमचं देखील डोक्यावरती हात आला होता कारण की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर का गेला नाही तो देखील इथून प्रश्न उभा राहिलाय. असे बरेच प्रश्न आहेत त्याचं उत्तर या जगामध्ये मिळालं नाहीये पण याचं देखील उत्तर आमच्याकडे नाही की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर का नाही गेला. निश्चित स्वरूपामध्ये सायन्सने प्रूफ देखील केलं की आता विकास सरांनी सांगितलं होतं की कोंबडी पहिले की अंडा पहिलं. सायन्स प्रूफ करतं की आता अंडा आलंय पण त्याच्या अगोदर कोंबडी कुठून आली होती. मग असे बरेच प्रश्न आहेत मित्रांनो जे की त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. इथून हा बॉल चांगल्या पद्धतीचा होता आणि तसेच ऑन साईडला खेळला गेला. फंबल मिसफील्ड या धावा काट्यासारख्या टोचल्या जातील. तुम्हाला जर कदाचित मित्रांनो ही मॅच जिंकायची असेल तर इथून कमी धावांवरती रोकावं लागेल. देवळी संघ कदाचित या मॅचवरती पकड मजबूत केली आहे पहिल्या इनिंगवरती आय थिंक माझ्या मते तर. कारण की संध्याकाळचं सत्र जशा प्रकारे होतं 4 वाजले की त्याच्यानंतर हवेचा वेग आपण वारंवार बघतोय. बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही. कदाचित ट्रॅव्हल होतो तर कदाचित लेफ्टी बॅट्समॅन करता इथून ॲडव्हान्टेज असते. 37 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. आणखी 4 बॉल शिल्लक आहेत. अक्षय जाधव जोपर्यंत स्ट्राईक वरती राहील तोपर्यंत आक्रमकता त्याच्या बॅटमध्ये दिसली आपल्याला. फटका चांगला खेचला. फिल्डर आहे लॉंग ऑन वरती. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल फक्त आणि फक्त सिंगल. दुसऱ्याकरता प्रयत्न दिसत नाहीये. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल. जाऊन पोहोचेल 38-38. आणखी शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शुभम आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती रनिंग ट्रॅक वरती. शुभम आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाज आहे कारण की त्याच्या विपक्षामध्ये विकेट आला नाहीये. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. सोडून दिला गेला तर वाईट मिळू शकला असता पण इथून बॅट शिकायला लागली आहे. चांगली दर्जाची गोलंदाजी इथून शुभमच्या माध्यमातून केली जाते. कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी शुभम यांनी निर्माण केली आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. धाव फलक 39च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओव्हरचा पुढील बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम या इनिंग मध्ये बघितलं टर्न अँड ट्विस्ट आणतोय. असं वाटलं होतं की धावा बऱ्याच अशा होतील. 22चा इथून इशारा आलाय. असं वाटलं की धावा बऱ्याच वेगाने वाहतात पण इथून धावांवरती अंकुश लगावला जातोय. रनांवरती अंकुश लगावला जातोय. शुभम 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्ची पडल्या त्या 6. त्याच्यामध्ये देखील एक्स्ट्राच आहेत. मिसफील्डच्या देखील 2 धावा जर सोडल्या तर कदाचित या फक्त 4 धावा खर्ची पडल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे तो देखील फेस करण्याकरता राज पवार ऑन स्ट्राईक. धाव फलक 40. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. 40 मध्ये कदाचित काय ऍड केलं जाईल की नाही असं वाटत नाहीये. हा डॉट बॉल इथून करार केला जातोय. झाली आहे इनिंगची समाप्ती आणि या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली शुभमच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय शुभम. फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची पडले. विकेट मिळाली नाही पण रनांवरती निश्चित स्वरूपामध्ये अंकुश लगावलाय. आता बघूया इक्वेशन बघा. बॉल असतील ते 18 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 41-41 धावांची आवश्यकता. JMCC रेनोशी या संघाला एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने भेट.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कोयना सोळशी कानदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर आपण बघितलं तर जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे आयोजित वाळणे चषक 2024 KSK यांच्या वतीने आपण बघितलं तर त्यांच्या नियमानुसार ही मॅचेस आपण खेळतोय, ही स्पर्धा आपण खेळतोय आणि तसेच टॉप 3 मध्ये 2 सेमी फायनलिस्ट संघ आपल्याला भेटले जात आहेत. त्यामधील आपण 3 चिठ्ठ्या टाकणार आहोत. त्याच्यामधून एकाला बाय मिळेल तो डायरेक्टली फायनलची मॅच खेळेल आणि सेमीची मॅच कोण खेळणार आहे. आपण जर बघितलं तर 2 संघ आपण बघितलं तर जे क्वालिफायर झालेत घोडे पारूडचा संघ त्यांचा समवेत KUCC गावडोशी हा संघ बघितला तो देखील क्वालिफायर झालाय. आता 3 संघ उरले त्यापैकी कुठला संघ जाणार आहे. झांझवड त्यांच्या नंतर देवळी JMCC रेनोशी हे टोटली 3 संघ उरले. 3 पैकी एकाला पुढे जाण्याची संधी मिळेल. या 2 संघांना प्रेक्षक बनून ही मॅच बघण्याची संधी मिळेल, टुर्नामेंटची मजा घेण्याची संधी मिळणार आहे. पण येणारा वेळ आणि काळ दर्शवेल मग ते संघ जाणार कुठला, झांझवड की देवळी की त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा JMCC रेनोशीचा हा संघ. 18 बॉल जिंकण्याकरता बनवायच्या त्या 41-41 धावा. शेलार बंधू बघितले तर बॅटिंग करण्याकरता समीर शेलार आलेत पाठीमागील मॅचचे हिरो. त्यांच्या विपक्षामध्ये राज पवार बॉलिंग मार्क वरती. राज आणि गणेशची जोडी त्यांच्या विपक्षामध्ये प्रमुख अस्त्र राज पवार. पहिला बॉल उडवलाय हवेमध्ये, आक्रमण चढवलंय, हल्ला बॉल केलाय. पहिल्या बॉल वरती पहिला तडाखा, हम भी किसी से कम नहीं, षटकार. पण केलंय समीर शेलार. ताकद आहे ती फक्त सिद्ध करायची आहे आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. दुसरा बॉल त्याच्यावरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याच्यानंतर राज पवार कमबॅक करतायत. या 2 खेळाडू दरम्यान चांगली जुगलबंदी होणार आहे. दोन्ही एक खेळाडू चांगलं प्रदर्शन करता ओळखले जात आहेत. एका साईडला समीर शेलार यांना बघतोय, दुसऱ्या साईडला आपण राज पवार बघतोय. पहिल्या इनिंगमध्ये राज पवार यांनी चांगली कमालीची बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये समीर शेलार यांनी देखील केली. पण त्यांच्यावरती देखील नजर राहिनी मॅच जिंकणार कुठला संघ आहे, देवळी की JMCC रेनोशीचा हा संघ. ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडवरती जाणार आहे. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पण आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चुकी घडली आहे आणि तिथून चुकीचं रूपांतर कदाचित 2 धावसंख्येमध्ये केलं जाईल. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 8-8च्या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग इथून होताना ओव्हर पिच बॉल ओव्हर द लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर टॉस का बॉसला अभिवादन देणारा बिग हिट षटकार समीर शेलार. ही इज ऑन अ फायर.
बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या ओव्हर मध्ये जोडल्या त्या टोटली 21 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग. सर नक्कीच गणेश दादानं या षटकारासाठी ना एक उपमा दिली ते म्हणजे गब्बर. म्हणजे जास्तीत जास्त षटकार जोपर्यंत गणेश दादा उभा आहे ना तोपर्यंत षटकारांची आतिषबाजी म्हणून KSK मध्ये ना गब्बर या नावाने त्यांना ओळखलं जातं. एक पॉवरफुल षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि जोपर्यंत गब्बर जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच शेवटच्या क्षणापर्यंत 1 चेंडू 6 असो किंवा 5 चेंडू 5 षटकार व 6 षटकार असो जोपर्यंत गणेश दादा मैदानामध्ये उभा आहे ना मॅच कोण तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिद्द सोडत नाही सर. निश्चित स्वरूपामध्ये गब्बर इज बॅक. 12 बॉल जिंकण्याकरता बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 20 धावा. विकास सर इथून विकास केला आपल्या संघाचा त्यांनी. तुमच्या नावामध्ये विकास आहे पण गब्बर इथून खुश झालाय. गब्बर खुश व्हा. सर गणेश दादाने 6 चेंडू 6 षटकार 5 षटकार किंवा 1 चेंडू 6 धावा जरी असतील ना तरी शेवटच्या क्षणी सुद्धा षटकार म्हणून बरेचशा मॅच आपला विजयची संपादित केला आपल्या टीमसाठी. असे गणेश दादा त्यांना म्हणून गब्बर या नावाने ओळखला जातं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत गणेश दादा मैदानामध्ये असतात ना तोपर्यंत फलंदाजी बघायला मजा येते सर. निश्चित स्वरूपामध्ये क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. एका ओव्हरमध्ये जर 20 धावा पाहिजे 15 धावा पाहिजे 1 बॉलमध्ये 6 पाहिजे ते आम्ही बऱ्याच वेळा होताना बघितल्यात. पण एका ओव्हरमध्ये जर बघितलं तर 6 धावा 3 धावा 2 धावा असं जर कमी जर धावा असतात ना त्यावेळेस प्रेशर तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाला असतो. आम्ही बराच क्रिकेटच्या जगतामध्ये अनुभव घेतला या गोष्टीचा. इथं समीर शेलार सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहिजे. ताकदीचे षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले. राजवरती जणू काही प्रति हल्ला चढवला गेला आघात केले गेले. एक विध्वंसक विनाशनाशकाची फलंदाजी नक्की दोन्ही फलंदाजांमार्फत सर पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरला इथून सुरुवात होते आणि पहिल्या बॉलवरती किती धावा 1 किंवा 2 मिळू शकतायत. एक कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न आहे. समीर शेलार वेगाने धावतायत चित्त्याच्या सपळाईने. इथून बघितलं तर दोघांच्या मध्ये इथून झुंज लागली होती आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा प्राप्त होतील. बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि जिंकण्याकरता बनवायच्या ते 18 धावा. रिक्वायर्ड रन रेट स्टार्टिंगला बघितलं तर 14 वरती होता तो आता येऊन पोहोचताय तो 10च्या खाली आलाय. 9.82च्या सरासरीतून बॅटिंग करावी लागेल. 10च्या खाली आलाय रिक्वायर्ड रन रेट. समीर शेलार ऑन स्ट्राईक. इथून पुल केलंय पॉवरफुल असेल याच्यामध्ये शंका नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट षटकार. मी म्हटलं होतं कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे. जेलेपे नमक नव्हे तर पूर्णपणे काश्मीरी लाल मिरची टाकली जाते. षटकार. समीर आणि समीर काय विध्वंसक फलंदाजी. आज समीर दादाची बॅटिंग पाहिली ना अविश्वसनीय अद्भुत. काय फलंदाजी काय षटकार नेत्रदीपक. डोळ्यांचे पारणे फेडणारे षटकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अक्षय सज्जोदाना पाहायला मिळतोय. हो इथे कमबॅक केला गेला चांगली रणनीती अवलंबली गेली आणि मात्र नक्कीच मेडऑफच्या क्षेत्रामध्ये चांगला एक ब्लॉक होल म्हणजे यॉर्करची खेळी करताना पाहायला मिळाली. नक्कीच डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात जमीची बाजू असेल पण तो समीर दादा सुद्धा काय षटकार मारतो अप्रतिम. चांगली गोलंदाजीतून थोडाफार कमबॅक केलाय पण हा कमबॅक किती वेळपर्यंत शांत राहील ते म्हटलं जातं. ही खामोशी की पहिले सुनामी की पहिले की शांती आहे. ही खामोशी कदाचित सुनामी आणेल की काय. चांगली बॅटिंग समीर शेलार यांनी केली आहे. जर आणखी 1-2 बॉल खेळले तर ही मॅच संपून टाकतील याच्यामध्ये शंका नाहीये. जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर देवळी संघाला तर इथून विकेट घ्यावी लागेल. ती देखील समीरची विकेट असेल. इथून जर मध्ये चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला गेला. फिल्डर चुकी प्रेशर अंडर प्रेशर. इथून खराब फिल्डिंग होताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे समीर शेलार जाऊन पोहोचतील. वैयक्तिक 27-27 आकड्यावरती 8 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा. चांगली बॅटिंग इथून उत्तर पाहायला मिळते. समीर शेलार ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. विकेट इथून प्राप्त झाली आहे. इथून कदाचित मॅच मध्ये बनून राहण्याची संधी मिळेल की काय. समीर शेलार आपलं कार्य पार पडून डगआउटच्या दिशेने जाताना 10 बॉल मध्ये त्याने बनवले त्या 27 धावा. बॉल शिल्लक आहे ते 7 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 8 धावा.
ओव्हरचा शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय फिल्डर बॉलच्या खाली येताना त्याच्या मस्तकाला दस्तक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत करताना JMCC रेनोशीचा हा संघ फक्त एका धावेची आवश्यकता जिंकण्याकरता. केवळ एका धावेची गरज असेल, 6 चेंडू 1 धावेची गरज असेल. इथे मात्र नक्कीच विजयश्री मिळवताना पाहायला मिळतो तो रेनोशी संघ आणि पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळतो तो देवळी संघ. फलंदाजी पाहिली ना तर रेनोशी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी डील केलं ते फक्त षटकारामध्येच. सचिन सज्ज होताना पाहायला मिळतं शेवटचा षटक 1 धाव नक्की अर्जित केली तर 1 धावेची गरज असेल. आता मात्र गणेश दादा ऑन स्ट्राईक काय करणार पाहणं गरजेचं असेल. शेवटचा 1 चावची गरज असेल. 6 चेंडू 1 धावा. दोन्ही फलंदाजाने दोन्ही गोलंदाजांवरती प्रति हल्ले चढवले गेले, राजवरती आणि अक्षयवरती. षटकारांमध्ये एकेरी दुहेरी धावेला जास्त प्राधान्य दिलं नाही, मोठे फटके खेळण्यामध्ये जास्त. पुन्हा एकदा येस इट इज वाईट आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय तो टीम रेनोशी. विजेता संघाचं खूप अभिनंदन, पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा.